इडली बनवण्यासाठी खास पद्धत वापरून आणि मऊ लुसलुशीत अशी सॉफ्ट फुगलेली इडली कशी बनवायची ह्या टिप्स सर्व काही मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या प्रियंकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग आता न बोलता रेसिपी सुरू करूया. लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्हाला इडली बनवायची आहे ना, त्याच दिवशी तुम्हाला दिवसभर हे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालायची आहे. तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये जेवढ्या माणसांची बनवायची तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही भिजू घालू शकता. मी इथे अर्धा ग्लास उडदाची डाळ आणि 1 ग्लास तांदूळ भिजत घातले होते आणि मस्त त्याची सकाळी भिजू घातले आणि संध्याकाळी 8 वाजता हे इडलीचं बॅटर मी छान असं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे. सोडा टाकला ना की एकदम कमी प्रमाणामध्ये तुम्हाला इथे सोडा वापरायचा आहे, कारण इडली पिवळसर पडण्याची शक्यता असते. तर इथे आपली इडली पिवळी पडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि ह्या टिप्स फक्त फॉलो करायच्या. सोडा कमीत कमीच वापरा, जे की आपली इडली एकदम पांढरी शुभ्र बनणार आहे. आता बघा, मी छान असं सकाळी मी भिजत घातले होते आणि रात्री 8 वाजता मी काढलं बॅटर आणि मस्त परत रात्रभर भिजत घातलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे इडली करायला घेते. बॅटर तयार झालेलं आहे, मस्त आपलं फुललेलं देखील आहे. आता इडली पात्राच्या भांड्याच्या साईजनुसार तुम्हाला हे बॅटर भरून घ्यायचं आहे. तेल लावून घ्यायचं, जे की शक्यतो खाली चिकटणार देखील नाही. आपली इडली एकदम अलगद हाताने निघली जाईल एवढी परफेक्ट इडली बनते ही. छान असं तेल लावून घ्यायचं आणि बॅटर यामध्ये सोडून द्यायचं चमच्याच्या साहाय्याने. मस्त मी सर्वत्र बॅटर भरून घेतलं आहे. सर्व इडली पात्रामध्ये मी बॅटर भरून घेतलं आहे. आता इडली पात्राच्या भांड्यामध्ये ते ठेवून दिलं आहे. खाली ग्लासभर पाणी टाकायचं तळाशी, म्हणजे भांडं करपणार नाही. आणि थोडा लिंबाचा रस टाकायचा किंवा लिंबू टाकलं तरी काही हरकत नाही खाली, म्हणजे भांडं करपत नाही आणि एकदम म्हणजे जसं आहे तसंच भांडं आपलं राहतं. तर पाणी मी खाली टाकलं होतं ग्लासभर आणि त्यावरती आपण हे इडलीचं जे बॅटर भरलं होतं ते इडली पात्रावरती मी ठेवून त्याला शक्यतो साधारण जाड वस्तू ठेवायची काहीतरी. मी ते दगड ठेवला आणि 15 ते 20 मिनटे वाफेवरती शिजू द्यायची आहे ही इडली. मस्त वाफेवरती 15 ते 20 मिनटानंतर बघू शकता मस्त अशी माझी इडली फुगलेली देखील आहे आणि मस्त झालेली आहे. पांढरी शुभ्र, पिवळी देखील पडली नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत इडली बनते, जे की नाद ब्रह्मा इडली जी आहे ना त्याला पण फिकी पडते. एवढी सॉफ्ट झालेली आहे ना ही इडली, खायला तर एकदम नंबर 1 बनलेली. तुम्ही या पद्धतीने इडली नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकता. लहान मुलांना तर हा पदार्थ नक्कीच आवडतो, कारण तुम्हाला जर म्हणजे खावीशी वाटेल ना तर तुम्ही कधी पण बनवू शकता. आणि किती मस्त सॉफ्ट अशी मऊ लुसलुशीत इडली झालेली आहे. चला मग, रेसिपी आवडली असेल तर आपल्या प्रियंकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत भेटते. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.